हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. वेळ नक्कीच आपण प्रॅक्टिस सुरू करतोय. सर्व खेळाडूंना विनंती आपण ताबडतोब व्यासपीठासमोर यायचं. हॅलो हॅलो. समोर सर्वांना हॅलो हॅलो. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो. फायनल मॅचसाठी काही कॅश प्राईज होते, आपण ते कॅश प्राईज आधी देत आहोत. तर मी खेळाडूंना विनंती करेन ज्यांची नावं घेऊन ताबडतोब या, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, रिस्ट्रिक्शन्स भरपूर आहेत. जवळजवळ 11:30 बड्यात वाजत आलेत. आपण जास्त वेळ न घेता आता प्राईज डिस्ट्रिब्युशन सुरू करतोय आणि सर्वप्रथम कॅश प्राईज जे आहे ते आपण कॅश प्राईज अनाऊन्स करत आहोत. हे सर्व कॅश प्राईज महेश जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले आहेत, ते आपण देत आहोत. साईश फुलसुंदर याने सर्वप्रथम यायचं आहे. साईश फुलसुंदर 3 चौकार आणि 1 विकेटसाठी कॅश प्राईज आहे. साईश ताबडतोब यायचं आहे व्यासपीठावर. महेश जाधव यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे, कॅश प्राईज आपण देत आहोत. साईश फुलसुंदरला 3 चौकार आणि 1 विकेट असं पारितोषिक आपण देत आहोत. कॅश प्राईज आहे. चला फास्ट घेऊया आपण, जरा जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. कॅश प्राईज आपण सर्वप्रथम इथे सर्वांना देत आहोत. कॅश प्राईज जे आहेत ते आपण देत आहोत. महेश जाधव यांनाच विनंती करतो, त्यांनीच पारितोषिक लावलं होतं कॅश प्राईज, त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत पुरस्कार. 3 चौकार आणि 1 विकेटसाठी कॅश प्राईज आहे, ते साईश फुलसुंदरसाठी. त्यानंतर स्वराजने यायचं आहे, 2 चौकारसाठी पारितोषिक आहे. स्वराज परब चला लवकर या. 2 चौकार मारले त्याबद्दल सुद्धा कॅश प्राईज आहे आणि महेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत, हे कॅश प्राईज देत आहोत. त्यानंतर रोहनने तयार राहायचं, रोहन कदम आपण रेडी राहायचंय. 2 चौकार 2 बाउंड्रीज. फायनल मॅचमध्ये त्या प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक होतं 200 रुपयाचं महेश जाधव यांच्याकडून, ते आपण देत आहोत ते स्वराज परबला. त्यानंतर रोहन कदमने यायचंय, 1 चौकार त्याने सुद्धा मारलाय. रोहन कदम लवकरात लवकर या. रोहन कदमसाठी 1 चौकारचं पारितोषिक आहे, 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. या आपण आता व्यासपीठावर सन्मान इथे करणार आहोत. सर्व ओनरचा सन्मान आपण करूया, पण त्या अगोदर या स्पर्धेचं ऑक्शन ज्याने मात्र पार पाडलं त्याचा आपण इथे सन्मान करणार आहोत. या आपण सौरभ सावंतला इथे इन्व्हाइट करूया, तो या स्पर्धेमध्ये खेळलाय सुद्धा आणि आपण त्याला देऊया हा सन्मान. आमच्या या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेचे ऑक्शनर आणि सौरभ सावंतचा इथे सन्मान आम्ही इथे करू इच्छितो. या स्पर्धेचं पूर्णपणे ऑक्शन त्याने मात्र पार पाडलं आणि आपण सन्मान चिन्ह देत आहोत, म्हणजे ते सौरभ सावंतला सन्मान इथे करत असताना आपण इथे हा सन्मान करतोय सौरभ सावंतचा, या बिग बॅचचे ऑक्शन त्याने पार पाडलं. खूप चांगली भूमिका त्यांनी स्पष्ट बजावली या स्पर्धेमध्ये आणि सन्मानित आम्ही करू इच्छितो. यानंतर आपण टीम ओनरचा सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम टीम ओनर्स, यानंतर अनिरा 11 सौरभ मापुसकर, आपणास विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सौरभ मापुसकर टीम ओनर अनिरा 11. चला जास्त वेळ नाही आपल्याकडे, जरा फास्ट या, जेणेकरून सन्मान संपल्यानंतर आपण लगेच प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. यानंतर श्री साई स्ट्रायकर्स प्रशांत जंगम, सौरभ मापुसकर नंतर प्रशांत जंगम, श्री साई स्ट्रायकर्स. सर्वांची एका रेषेमध्ये नावं घेतोय, सर्वांनी रेडी राहा. चिंचपोकळी चॅलेंजर्स गोविंद उर्फ बाबा बोभाटे, मी 13चे गोकुल सावंत, इलू पॅकर्सचे किरण नार्वेकर, शारदा 11चे अमोक पंडित, चिंतामणी 11चे किशोर निकम आणि अबिस पलटणचे यश घाग, या सर्वांचा आपण इथे सन्मानित करणार आहोत. गोकुळ सावंत यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. मी 13चे संघमालक आहेत आणि चिंचपोकळी चॅलेंजरचे गोविंद बोभाटे, या दोघांचाही सन्मानित आता व्यासपीठावर पाठोपाठ पार पडला जाईल. सर्वप्रथम मी 13चे गोकुळ सावंत यांचा सन्मान इथे होतोय, सर्व संघमालकांचा सन्मान इथे होतोय. सर्वप्रथम मी 13चे गोकुळ सावंत यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर या स्पर्धेत यावर्षी चॅम्पियनशिप ज्या संघाने पटकावली चिंचपोळी चॅलेंजर, या संघाचे संघमालक गोविंद बाबा बोभाटे यांचा सन्मान इथे होतोय. बाकीचे संघमालक आपण सुद्धा या. अनिरा 11 सौरभ मापुसकर, प्रशांत जंगम, किरण नार्वेकर, अमोक पंडित, किशोर निकम आणि यश घाग, आपण सुद्धा लवकरात लवकर या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी.
यानंतर शारदा 11चे संघमालक अमोघ पंडित यांचा सन्मानित होणार आहे. तर जास्त वेळ घेऊ नका, पोलीस ऑलरेडी ते येऊन गेले, ते आपल्याला लवकरात लवकर हा कार्यक्रम आटपायचा आहे. सर्व संघ मालकांचा सन्मानित होतोय. अमोघ पंडित यांचा सन्मानित होतोय व्यासपीठावर. त्यानंतर अबिस पलटणचे संघ मालक आहेत ते यश घाग यांचा सुद्धा सन्मानित होणार आहे पाठोपाठ त्यांच्या. किशोर निकम कुठे आहेत? चिंतामणी 11चे किशोर निकम. किशोर निकम या किरण नार्वेकर राहिलेत. गोकुळ सावंत यांचं झालेलं आहे. त्यानंतर प्रशांत जंगम आणि सौरभ मापुसकर यांचा सन्मान बाकी आहे. लवकरात लवकर या. चला चला, सर्व संघ मालक लवकरात लवकर या, जास्त वेळ घेऊ नका. सौरभ मापुसकर, प्रशांत जंगम, किरण नार्वेकर आणि किशोर निकम हे बाकी आहेत. चिंतामणी 11चा संघ मालक किशोर निकम यांचा सन्मानित होतोय. चिंतामणी 11 त्यांच्या बिहाफमध्ये सिद्धेश हे सन्मान स्वीकारतोय. यानंतर प्रयाग जंगम यांना विनंती करतो का आपण या. प्रयाग जंगम यांचा सन्मानित होतो व्यासपीठावर. बरोबर आभारी ते व्यक्त करतो. सौरभ मापुसकर या लवकरात लवकर. सौरभ मापुसकर, तर तुम्ही आवाज ऐकत असाल तर लवकरात लवकर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. पण आता यंत्र वळूया पुढच्या एका सन्मानाकडे. त्याने या स्पर्धेमध्ये 2 दिवस अप्रतिम स्कोरिंगची भूमिका बजावली. आमचे भुवन तिवारी यांचा सन्मानित होणार आहे व्यासपीठावर. क्रिक गुरुजचे आमचे स्कोरर आहेत, त्यांचा सन्मानित होईल. भुवन तिवारी यांचा सन्मानित होतोय व्यासपीठावर. आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका ज्यांनी बजावली, भुवन तिवारी. त्यानंतर अपरेल पार्टनर चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाश पांगन यांचा सन्मानित होणार आहे. प्रकाश पांगन आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. प्रकाश पांगन यांचा सन्मानित होतोय व्यासपीठावर. यात आपण थेट आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करतो जास्त वेळ न घेता. अभिषेक जाधव आपण कुठे असाल? आपण जरा व्यासपीठावर यायचं. अभिषेक जाधव आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. जास्त वेळ न घेता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करतोय. सर्वप्रथम आपण सामनेवरचा पुरस्कार इथे देणार आहोत. दोन्ही पंचांचा निधी सन्मान आपण इथे करूया. मी सुबोध गडसे यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सुबोध गडसे आणि रवी पवार दोन्ही आमच्या पंचांचा सन्मान इथे होणार आहे. चला, अनिल रेल्वेचे सौरभ मापुसकर यांचा सन्मानित होणार आहे. आधी परत आपण त्या ठिकाणी सुबोध गडसे सन्मानित करूया. आमचे पंच या स्पर्धेमध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेमध्ये नाहीये, त्याबद्दल पंचांचा सन्मानित होतोय. यानंतर एका संघ मालकाचा सामना बाकी आहे. सौरभ मापुसकर यांचा सन्मानित होणार आहे व्यासपीठावर. अनिल रेल्वेचे ओनर, स्वतः खेळाडू सुद्धा होते या संघामध्ये, त्यांचा सन्मानित संपन्न होईल. या अगोदर आपण बघतोय रवी पवार यांचा सन्मानित होतोय आमचे पंच या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर संघ मालक सौरभ मापुसकर यांचा सन्मानित होणार आहे. सुरू करूया आपण आता प्राइज डिस्ट्रीब्युशन जास्त वेळ न घेता. सामनावीर अंतिम सामन्याचा खेळाडूंना विनंती, जरा खेळाडूंनी प्लीज जरा व्यासपीठा जवळ यायचं. खेळाडू सर्व प्लीज
चला लवकरात लवकर सर्व खेळाडू दोन्ही संघ चिंचपोकळी चॅलेंजर्स आणि श्री साई स्ट्रायकर्स सर्व खेळाडू ताबडतोब व्यासपीठासमोर या. सर्वांना टाळ्या सुद्धा वाजवायच्या त्यामुळे सर्वांनी व्यासपीठासमोर यायचं लवकरात लवकर. मी यानंतर अनंत कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यायचा आहे. अंतिम सामना सामनावीर अप्रतिम खेळी केली आणि आपल्या संघाला मात्र विजेतेपद मिळवून दिलंय असा या संघाचा आयकॉन खेळाडू साईश फुलसुंदर मॅन ऑफ द मॅच. तर साईशने यायचंय सामनावीर ठरलाय अंतिम सामन्यामध्ये साईश फुलसुंदर सामनावीर. बघा यासाठीच वेळ भरपूर जातोय लवकर खेळाडू येत नाहीयेत लवकरात लवकर या. अंतिम सामना सामनावीर साईश फुलसुंदर अभिनंदन. अंतिम सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार जातोय. येस अजून एक सामनावीर त्याचा बाकी होता तो पण आपण त्याला देत आहोत. अजून एक मॅन ऑफ द मॅच साईश फुलसुंदर अभिनंदन. यानंतर आपण देऊया उद्योन्मुख इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. यासाठी मी अभिषेक जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यायचा आहे. एमबी स्पोर्ट्सची एक आकर्षक बॅट आहे त्यासाठी. उद्योन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एमबी स्पोर्ट्सची बॅट आहे त्यासाठी ते आपण देणार आहोत त्या खेळाडूला. एमबी स्पोर्ट्सची बॅट आणि अभिषेक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार देतोय. आणि खेळाडू ठरलाय चिंचपोकळी चॅलेंजर संघाचा वेदांत सरमळकर इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. वेदांत सरमळकर इंडिव्हिज्युअल चारही खेळाडूंसाठी मयूर स्पोर्ट्स घाटकोपर सागर लाड यांच्याकडून शंकर लाड यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहेत. प्रत्येकाला टी शर्ट्स आहेत ते रोहन कदम तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इमर्जिंग प्लेअर बॅट्समन बॉलर आणि सिरीज असे 4 टी शर्ट भेटणार आहेत या सर्व खेळाडूंना. खेळाडूचं अभिनंदन मान्यवरांचे आभार. यानंतर आपण देत आहोत पुढचा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाज आणि मी योगेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण जायचं व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार दिला जातोय. शूज हॅलो बंद केलं पोलीस आले. हॅलो 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 बंद केलं वाटतं माईक. हॅलो 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 जास्त वेळ न घेता आपण पुरस्कार देत आहोत पुढचा योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय प्रभू सनस. चला यायचंय प्रभंजन प्रभू सनस लवकरात लवकर या वेळ घेऊ नका. थोडा वेळ फक्त माईक चालू आहे 5 मिनिटं आपण लगेच माईक बंद करणार आहोत. प्रभू सनस लवकरात लवकर या. प्रभू सनस जरा गप्पा जरा थांबवा मधल्या आणि प्राइज घ्या तुमचं लवकरात लवकर. उत्कृष्ट गोलंदाज प्रभू सनस. प्रभू सनसच्या बियामध्ये सौरभ मापुसकर त्यांचे ओनर प्राइज घेतील. शूज आणि ट्रॉफी असं स्वरूप आहे पारितोषिकाचं. प्रणील पांचाळ यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केले त्याबद्दल त्यांचे आभार मी व्यक्त करतो. उत्कृष्ट गोलंदाज प्रभू सनस. यानंतर आपण देऊया उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार. खेळाडूचं अभिनंदन. प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्राइजसाठी मयूर स्पोर्ट्सचा एक आकर्षक टी शर्ट आहे. मयूर स्पोर्ट घाटकोपर शंकर लाड यांच्याकडून ते आपण देणार आहोत रोहनच्या माध्यमातून.
आपण देऊया यानंतर उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार आणि रितेश गावडे यांना विनंती करेन की हा पुरस्कार द्यायचा आहे. उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि बेस्ट बॅटरसाठी प्राइज आहे रायझिंग चॅम्प यांच्याकडून एक बॅट आणि ट्रॉफी सुद्धा आहे. आपण देत आहोत पुरस्कार. उत्कृष्ट फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये दुष्यंत जाधव डीजे. उत्कृष्ट फलंदाज डीजे दुष्यंत जाधव. चला लवकरात लवकर दुष्यंत जाधव ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. अप्रतिम बॅटिंग, एक अर्धशतक सुद्धा त्याने झळकावले या स्पर्धेमध्ये. रितेश गावडे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्था पुरस्कार द्यायचा आहे. हॅलो हॅलो अभिनंदन खेळाडूचं अभिनंदन. मान्यवरांचे आभार. ट्रॉफी आणि शूज आहेत बेस्ट फिल्डरसाठी प्रणीत पांचाळ यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि विद्याधर घाडी यांना विनंती करेन आपल्या शुभस्थापना पुरस्कार द्यायचा. विद्याधर घाडी साहेब. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय पार्थ वाळंजे. पार्थ वाळंजे ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला पार्थ यायचंय लवकरात लवकर. पार्थ वाळंजे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन अभिनंदन खेळाडूचं अभिनंदन. रायझिंग चॅम्प कडे एक अनाउन्समेंट आहे की पुढच्या संडेपर्यंत 20% ऑफ आहे. कुठलीही तुम्ही वस्तू घ्या त्यावर 20% ऑफ तुम्हाला दिला जाईल प्रत्येक गोष्टीवर अप टू नेक्स्ट संडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पार्थ वाळंजे. यानंतर आपण देत आहोत टीम रनर अप टीम उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये रोख रुपये 25,000 आकर्षक भव्यदिव्य हे पारितोषिक दिलं जात आहे. आणि मी संतोष जाधव यांनाच विनंती करतो की आपल्या शुभस्थापना पुरस्कार द्यायचा आहे. कॅश प्राइज आहे 25,000 आणि संघ आहे श्री साई स्ट्रायकर्स. श्री साई स्ट्रायकर्स रनर अप टीम. चला पूर्ण ढंगाने या. चला रोहन कदम लवकरात लवकर पूर्ण संघाने या. रनर अप टीम 25,000 कॅश प्राइज. जे पुरस्कार त्या पारितोषिकाचे ते म्हणजे संतोष दादा राऊत यांच्या माध्यमातून पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. रनर अप टीम 25,000 कॅश प्राइज. चला लवकरात लवकर प्राइज स्वीकारायचा आहे. आणि रनरअप संघ ठरलाय. अंतिम फेरीमध्ये या संघाने मात्र खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. रनरअप टीम श्री साई स्ट्रायकर्स. अभिनंदन प्रशांत जंगम जे संघाचे संघमालक यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो इथे. आणि जे पारितोषिक आपण बघतो त्यांनी पुरस्कृत केले यात आपण बघतो त्या ठिकाणी संतोष दादा राऊत यांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक त्यांना देत आहोत. 25,000 कॅश प्राइज आहे ते त्यांनीच पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये या संघासाठी. संघाचं अभिनंदन मान्यवरांचे आभार. ज्यांचं समालोचकाची ज्यांनी भूमिका सांभाळली प्रसाद सर यांचा सुद्धा सन्मान होतो आहे. खरोखरच मनापासून नन्हेने दिप्पे असं त्यांचं समालोचक सर्वांना पाहायला मिळालं. क्रिकेटचं मी अमोलजी रोकडे यांना विनंती करतो आहे की सरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. प्रसाद सर धन्यवाद. 2 दिवस तसेच राजेश सर यांचाही सुद्धा सन्मान करतो आम्ही सन्मान चिन्ह देऊन. मी जागेवर जायला सांगतो सूरजजी आपणच जाऊन सन्मान चिन्ह द्यायचं सरांचं. एकदम मधुर आवाजामध्ये 2 दिवस खरोखर क्रिकेट रसिकांना एकदम खिळवून ठेवलं या भालचंद्र क्रीडांगणामध्ये. दोन्ही समालोचकाचं मनापासून बिग बॅचच्या वतीने धन्यवाद. पुन्हा एकदा प्रसाद सर.
यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये ज्यामध्ये पुरस्कृत केलं आहे मस्त गावरांचे ओनर स्वतः प्रवीण राणे, आणि त्यांनाच विनंती करतो की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि चॅम्पियन संघ ठरला आहे चिंचपोकळी चॅलेंजर्स. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 12th सीझन चिंचपोकळी चॅलेंजर्स. आपण सन्मानित करत आहोत ही अप्रतिम ट्रॉफी हे देऊन चॅम्पियन संघ चिंचपोकळी चॅलेंजर्स. संघमालक गोविंद बाबा बोभाटे यांचा हा संघ, ज्या संघाने 12व्या पर्वाची ही चॅम्पियनशिप पटकावली आहे आणि स्वतः संघमालक तिथे उपस्थित आहेत. गोविंद बोभाटे यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रॉफी आपण डिस्ट्रीब्यूट करू या संघाला. यांचा आता एकच शेवटचं प्राइज बाकी आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चिंचपोकळी चॅलेंजर्स. सेलिब्रेशन, चॅम्पियन सेलिब्रेशन. क्या बात आहे, खूप सुंदर सेलिब्रेशन बघायला मिळत आहे चॅम्पियन टीमसाठी. सर्व संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार इथे व्यक्त करतो आणि वळतो आता शेवटच्या पुरस्काराकडे. लकी ड्रॉचे तर 4 कुपन बाकी, आपण इथे लगेचच काढत आहोत. लकी ड्रॉचे 4 कुपन. लक्षात ठेवा आता शेवटचे 4 कुपन आपण इथे काढणार आहोत. पहिले 2 आकर्षक पुरस्कार आहेत, त्यानंतर तिसरा क्रमांक पैठणी असणार आहे, चौथी चिठ्ठी जी असणार आहे ती आकर्षक टीव्ही साठी असणार आहे, एलईडी टीव्ही साठी असणार आहे. चार चिठ्ठ्यात आपण काढणार आहोत शेवटच्या. पहिली चिठ्ठी आकर्षक भेटवस्तू असणार आहे, लक्षात ठेवा. 120 कुपन नंबर 120 1283 कुपन नंबर 1283 कोणाची असेल ओळख पटवून आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे, आकर्षक प्राइस. त्यानंतर अजून एक आकर्षक प्राइस आपण काढतोय, त्यासाठी आपण ही चिठ्ठी ओपन करतोय. संजय राऊत यांच्या शुभ हस्ते 1074. चला आता पैठणीसाठी कुपन नंबर लक्षात ठेवा फक्त. योगेश परमार 723 पैठणी लागली त्यांना. आणि आता मात्र एलईडी टीव्ही साठी आता ड्रॉ पण करतोय. एलईडी टीव्ही साठी ड्रॉ पण होतोय. कुपन नंबर 681. जिया मिराशी 681 ज्यांना टीव्ही लागला, एलईडी टीव्ही, अभिनंदन त्यांचं सुद्धा. आपण देऊया आता शेवटचा पुरस्कार मालिकावीर. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मालिकावीरसाठी एलईडी टीव्ही ज्यांनी पुरस्कृत केला आम्हाला
त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो समीर मावळे साहेब. आणि पुन्हा तर त्यांनी यावर्षी सुद्धा आम्हाला मालिकावरसाठी टीव्ही त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मी सन्माननीय प्रवीण राणे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. मालिकावीर मालिकावीरसाठी फक्त LED एक सन्मान इथे बाकी आहे. रितेश गावडे ॲटमॉस इव्हेंटचे त्यांचा सन्मान इथे होणार आहे. सूरज पुजारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा रितेश गावडे यांचा ॲटमॉस इव्हेंट. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे करायचा आहे रितेश गावडे यांचा. यानंतर ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय आणि आमच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक संतोष राऊत यांचा सन्मान इथे बाकी आहे. आणि आनंद कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे संतोष राऊत यांचा. आनंद कदम यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. आनंद राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे होतोय संतोष राऊत यांचा. या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन सोहळा पार पाडला असे संतोष राऊत यांचा सन्मान इथे होतोय व्यासपीठावर. बिग बॅश चिंचपोकळी स्पर्धेचा आधारस्तंभ